इयत्ता 10वी विषय मराठी भाग 4 पद्यपाठ क्रमांक 16 म्हणजे कविता 16वी. कवितेचं नाव आहे आकाशी झेप घेरे. कवी आहेत जगदीश खेबुडकर. 1932 ते 2011. प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यांसाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. साधे, सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीताची वैशिष्ट्ये होत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. कवितेची मध्यवर्ती कल्पना. कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात. चला तर मग पाहूयात कविता. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा.
घर कसले ही तरकारा, विष समान मोती चारा. घर कसले ही तरकारा, विष समान मोती चारा. मोहाचे बंधन द्वारा, तुझ आडवितो हा कैसा बरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. पंख दिले देवाने, कर विहार सामर्थाने. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थाने. दरी डोंगर हिरवीराने, दरी डोंगर हिरवीराने. जा ओलांडुनिया सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. कष्टाविण फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते. कष्टाविण फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते. हृदयात व्यथाही जळते, का जीव बिचारा होई बावरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, घर प्रसन्नतेने नटले. हा योग जीवनी आला साजिला, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. कवी जगदीश खेबुडकर यांनी कवितेच्या माध्यमातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून दिली आहे. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. म्हणजे या ठिकाणी कवितेच्या माध्यमामधून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख कशा पद्धतीने करून दिलेली आहे हे आपण पाहूया.
तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. पाखराच्या प्रतीकातून मानवी जीवनातील भौतिक सुखाचा त्याग केला पाहिजे असा संदेश दिला आहे. कवी पाखराला आकाशामध्ये गगन भरारी घेण्यास सांगतात आणि परावलंबित्वाचा पिंजरा तू सोड, म्हणजेच मानवाला त्याच्या स्वकर्तृत्वाची जाणीव निर्माण झाली पाहिजे असे कवीला वाटते. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडुनी या सरिता सागरा. सरिता म्हणजे नदी. या ठिकाणी कवीनं सांगितलेलं आहे की तुझ्या भोवती वैभवपणा, माया, प्रेम, ममता ही सर्व भौतिक सुखे ही आहेत. या भौतिक सुखामध्ये तू गुरफुटला आहेस. फळे रसाळ गोमटी तुला खावयास मिळते, पण ते तुझ्या कष्टाचे नाही. या मायावी चक्रातून बाहेर पड, यातून तुला वास्तवाची जाणीव निर्माण होईल. तुझे शरीर कायाही भौतिक सुखासाठी लालसावलेले आहे. क्रियाशून्य राहणे योग्य नाही. दुसऱ्याच्या आसऱ्याला तू किती दिवस राहणार आहेस याची जाणीव तुझ्यातून निर्माण कर. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडुनी या सरिता सागरा. सरिता म्हणजे नदी, सागर म्हणजे समुद्र. देवाने आकाशात भरारी घेण्यासाठी, स्वतःच्या पंखांच्या बळावर झेप घेण्यासाठी तुला त्या ठिकाणी पंख दिलेले आहेत. म्हणजेच देवाने मानवाला 2 हात, 2 पाय, बुद्धी देखील दिलेली आहे. याचा उपयोग योग्य प्रकारे मानवानं करायला हवा. जणू काही असा संदेश कवीनं यामधून त्या ठिकाणी दिलेला आहे. आकाशामध्ये झेप घेताना पंखांच्या बळाचा तू पूर्णपणे वापर कर. दरी, डोंगर, सरिता आणि सागर यावरती तू विहार कर. म्हणजेच या ठिकाणी मानवाला त्या ठिकाणी एक संदेश दिलेला आहे की मानवांनी परिश्रम करायला हवं. स्वतःचं नंदनवन स्वतःच त्या ठिकाणी निर्माण करायला हवं असा या ठिकाणी बोध प्राप्त होतो. कष्टाविना फळ ना मिळते, तुझ कळते परी ना वळते. कष्ट केल्याशिवाय कोणतंही फळ प्राप्त होत नाही. तुला हे सर्व त्या ठिकाणी समजते, पण तुला वळत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी तुझ्या मनाची तू तयारी करायला हवी. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. हृदयामध्ये हे दुःख जळते, यामुळे तुझ्या जीवनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. गोंधळ त्या ठिकाणी उडालेला आहे. घामातून मोती फुलले,
श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. कष्ट केल्यानंतर यश प्राप्ती निश्चितच मिळते. कर्मातून ईश्वर प्राप्त होती. कष्टातून यश प्राप्त झाल्यावर घरातील वातावरण प्रसन्नतेने नटते. हा योग तुझ्या जीवनामध्ये आलेला आहे. घर प्रसन्नतेने नटते. त्याचबरोबर स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया कसा आहे हे देखील या कवितेच्या माध्यमातून कवीने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सुप्त शक्ती असते. प्रत्येकामध्ये सृजनशीलता, नाविन्यता, नवनिर्मिती, प्रबळ इच्छाशक्ती असते. स्वतःमध्ये असलेल्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करून प्रत्येक व्यक्तीने यश संपादन केले पाहिजे. स्वजाणीवेच्या माध्यमातून आनंदाचे वेरूळ हे आपण स्वतः बांधले पाहिजे. यातून व्यक्तिमत्व विकास होण्यास वाढ होते. प्रत्येकाने आपल्यातील आत्मशक्ती जागवली पाहिजे. आत्मशक्तीला अनुसरून यशाचे शिखर पार केले पाहिजे. हाच उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया कसा आहे हे या कवितेच्या माध्यमातून कवींनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर कवितेच्या अनुषंगानं काही कृती प्रश्न आपण पाहूयात. कृती प्रश्न पहिला, चौकट पूर्ण करा. कवीच्या मते पाखराच्या भोवती या गोष्टी आहेत. उत्तर, पहिलं उत्तर वैभव आणि दुसरं उत्तर माया. कृती प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा. प्रश्न आहे, कवी पाखरांना सामर्थ्याने विहार करताना यांना जा ओलांडून असे सांगतात. या कृती प्रश्नाची 3 उत्तरं आहेत. पहिलं उत्तर दरी डोंगर, दुसरं उत्तर हिरवी राने, तिसरं उत्तर सरिता सागर. पुढील कृती प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. अ, सुखलोलूप झाली काया म्हणजे. अ, सुखाचा तिरस्कार वाटतो. 2, सुखाबद्दल प्रेम वाटते. 3, सुखाचे आकर्षण वाटते. 4, सुख उपभोगण्याची सवय लागते. उत्तर, सुखलोलूप झाली काया म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागते. आ, पिंजरा सोडून झेप घेतल्याने 1, काया सुखलोलूप होते. 2, पाखराला आनंद होतो. 3, आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते. 4, आकाशाची प्राप्ती होते. उत्तर, पिंजरा सोडून झेप घेतल्याने आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते. पुढील कृती प्रश्न आहे, पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. उत्तर, तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडुनी या सरिता सागरा. पुढील कृती प्रश्न आहे, कवीने यश प्राप्तीचा संदर्भात
सांगितलेली सुवचने लिहा. उत्तर, पहिलं सुवचन आहे कष्टाविना फळ ना मिळते आणि दुसरं सुवचन आहे घामातून मोती फुलते. पुढील कृती प्रश्न आहे तुलना करा. पिंजऱ्यातील पोपट आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट यांची आपल्याला तुलना करायला सांगितलेली आहे. उत्तर, पिंजऱ्यातील पोपट याला सर्व भौतिक सोयीयुक्त आहे. पिंजऱ्याबाहेरील पोपट तर स्वतःच्या कष्टावर सुख प्राप्त करण्याची अपेक्षा करतो. पिंजऱ्यातील पोपट याला स्वसामर्थ्याची जाणीव नसते आणि पिंजऱ्याबाहेरील पोपटाला स्वसामर्थ्याची जाणीव आहे. पिंजऱ्यातील पोपट हा परावलंबी आहे तर पिंजऱ्याबाहेरील पोपट हा स्वावलंबी आहे. पिंजऱ्यातील पोपटामध्ये कष्ट करण्याची वृत्ती नाही तर पिंजऱ्याबाहेरील पोपटामध्ये कष्ट करण्याची वृत्ती आहे. पिंजऱ्यातील पोपट भौतिक सुखाला लालसावलेला आहे तर पिंजऱ्याबाहेरील पोपट हा भौतिक सुखासाठी लालसावलेला नाही. पुढील कृती प्रश्न आहे काव्य सौंदर्य. घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले या ओळीचे रसग्रहण करा. कवी कविता. उत्तर, वरील ओळी आकाशी झेप घेरे या कवितेतून घेतली आहे. या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर आहेत. कवितेचा रचना प्रकार. उत्तर, आकाशी झेप घेरे ही कविता मुक्त छंदात्मक आहे. यामध्ये लयबद्धता आहे. या कवितेचा काव्य रचना प्रकार हा गीत काव्य आहे. काव्य पंक्तीतून मिळणारा संदेश. प्रत्येकाने काम करण्याची अपेक्षा ठेवली पाहिजे. मेहनत करणे आवश्यक आहे. त्याला यश प्राप्ती निश्चितपणे होणार आहे. कष्टाशिवाय फळ मिळत नाही. कष्ट केल्यावर आपल्याला आपोआप आपले ध्येय साध्य होते. कामामध्येच ईश्वर आहे. आपल्या कार्यातून ईश्वर प्राप्ती आहे. कामाच्या दर्जावर ईश्वर प्राप्ती होते. कष्ट हेच ईश्वर आहे हा अर्थ वरील ओळीतून अभिप्रेत होतो. कवितेची वैशिष्ट्य. कवितेचा काव्य प्रकार गीत काव्य आहे. या कवितेत लयबद्धता आहे. कवितेमध्ये यमक साधलेला आहे आणि काही ठिकाणी सुविचाराचाही समावेश केलेला आहे. पुढील प्रश्न आहे आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा या ओळीतील मतितार्थ स्पष्ट करा. उत्तर, वरील काव्यपंक्ती ही आकाशी झेप घेरे या कवितेतील आहे. या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर आहेत. सर्व भौतिक सुख सोयीयुक्त माणसासाठी पाखराच्या प्रतीकातून कवींनी बोध करून दिला आहे की तुझ्या भोवती सर्व भौतिक गोष्टी आहेत पण या गोष्टी तू कष्टाने मिळवलेल्या नाहीत. स्वतःचं नंदनवन स्वतःच्या घामामधून निर्माण कर.
या मायावी भौतिक सुखातून बाहेर पडून स्वकष्टाने जग, आपल्या क्षमतांवर सामर्थ्यावर विश्वास ठेव, परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर उंच उंच यशाची शिखरे त्या ठिकाणी तू पादाक्रांत कर, उत्तम यश मिळव, त्याचा निखळ तू आनंद घे. हा मतितार्थ वरील काव्यपंक्तीतून कवीने मांडलेला आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपली जी काय कविता आहे ती कविता या ठिकाणी संपलेली आहे. कवितेच्या अनुषंगाने काही कृती प्रश्न आहेत, ते कृती प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेले आहेत.